नमस्कार मित्रांनो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये आले होते, त्यावेळेला तुम्ही काय केलं? तर तुमचं काय आणि माझं काय? सगळ्यांचं उत्तर साधारणतः सारखंच असतं, की YouTubeवर काही व्हिडिओ बघितले, कोणीतरी मित्राने सांगितलेले काही स्टॉक्स असतील, तर ते स्टॉक्स घेतले, त्याच्यामध्ये ट्रेडिंग केलं. कुठेतरी न्यूज चॅनलवर एखाद्या स्टॉकबद्दल चर्चा ऐकली आणि त्याच्यानुसार ट्रेड घेतला. एखादे इंडिकेटर शिकलो, RSI, MACD, सुपर ट्रेंड आणि त्याच्यानुसार त्या स्ट्रॅटेजीनुसार आपण ट्रेड घेतला. हे सगळं करत असताना तुम्हाला वाटत असेल, की आता आपण ट्रेडर झालोय. पण झालं काय, की ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला लॉस होतो. कधीतरी प्रॉफिट होतं, परंतु वारंवार लॉसच होत राहतो. मग काय होतं, की नवीन स्ट्रॅटेजी आपण शिकतो, नवीन इंडिकेटर लावतो. 2-3 इंडिकेटर एकत्रित लावले जातात. प्राइस ॲक्शन वगैरे असं शिकलं जातं. नवीन YouTube चॅनल फॉलो केलं जातं. पण रिझल्ट काही बदलत नाही. तो म्हणजे ओव्हरऑल लॉस. कधीतरी प्रॉफिट होतं, परंतु मोठे-मोठे लॉसेस जे ते होतच असतात. मी हे काही तुम्हाला जज नाही करत आहे. कारण की हीच स्टोरी जी आहे ती माझी सुद्धा आहे. सुरुवातीला मी सुद्धा असेच रँडम ट्रेड घ्यायचो. कोणी ग्रुपमध्ये टाकला स्टॉक, की तो घेतला. स्ट्रॅटेजी काम नाही केली, की दुसरी स्ट्रॅटेजी. पण प्रॉफिट काही होत नव्हतं. मग आपण काहीतरी दुसरं प्रॉफिटेबल होण्यासाठी काहीतरी वेगळं शोधत असतो. त्याच्यामध्ये मग आपल्याला बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच दिवसांचे लॉसेस घेतल्यानंतर आपल्याला कळतं, की अरे, स्ट्रॅटेजी वगैरे, इंडिकेटर वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या फक्त 5% to 10% आहे. परंतु मार्केटमध्ये जर समजा तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायचं असेल, तर 90% to 95% जे आहे ते डिसिप्लिन महत्त्वाचा असतो. ट्रेडिंगची सायकॉलॉजी जी आहे ती महत्त्वाची असते. आणि ही ट्रेडिंगची सायकॉलॉजी आपल्याला व्यवस्थित समजून घेण्यासाठी, डिसिप्लिन आपल्याला येण्यासाठी ट्रेडिंगमध्ये, ट्रेडिंग जर्नल जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. सुरुवातीला आपण जेव्हा ट्रेडिंग सुरुवात करतो, त्यावेळेला ह्या सगळ्या ट्रेडिंग सायकॉलॉजी, ट्रेडिंग जर्नल ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं आणि कोणी सांगितलं पण नसतं आणि सांगितलं तरी आपल्याला ते ऐकायचं नसतं. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या चुकांमधून शिकत जातो, तेव्हा आपल्याला ह्या ट्रेडिंग सायकॉलॉजी, ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणं ह्याच्याबद्दल याचं महत्त्व जे आहे ते पटायला लागतं. या ट्रेडिंग जर्नलमध्ये जे आहे ते आपल्याला काय होतं, की आपल्या चुका ज्या आहेत त्या कुठे होतायत त्या समजायला लागतात. कोणत्या सेटअपमध्ये आपण वारंवार लॉस करतोय, कुठल्या सेटअपमध्ये आपण फोमोमध्ये एंट्री घेतोय, कुठे आपण लवकर एक्झिट घेतोय, कोणत्या इमोशनमध्ये आपले सगळे पैसे जे आहेत ते जातायत, तर ह्याचं सगळं जर्नल जे आहे ते आपल्याला मेंटेन करायचं असतं. त्या ठिकाणी आपल्याला ते सगळं समजतं आपल्या चुका आणि त्याच्यानुसार आपल्याला वर्कआउट करायचं असतं. त्यानुसार आपले ट्रेडिंगमध्ये आपल्याला बदल करायचे असतात. तुम्ही बदल जर कधी केले, तर तुम्ही प्रॉफिटेबल होणार. बदल नाही केले, तर तुम्ही कायम लॉसमध्ये जाणार. एक दिवस असा येणार, की ट्रेडिंगच सोडून देणार. म्हणून जर्नल म्हणजे काय, तर एक आपल्या ट्रेड्सची नोंदवही. तर जर्नल म्हणजे तुमचा एक ट्रेडिंगचा जो आहे तो आरसा पण बनवू शकतो. कारण की तो तुम्हाला जे आहे ते एक सत्य दाखवतो तुमच्या ट्रेडिंगच्या प्रक्रियेतलं. आज आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंच हे ट्रेडिंग जर्नल सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं, तर ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ह्याच्यासाठी आपण प्रोफेशनल ट्रेडिंग जर्नल कसं बनवायचं ते Google शीटवर बघू. त्यानंतर हेच जर्नल तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईल ह्याच्यामध्ये वापरू शकता. परंतु तुम्हाला त्याच्यात वापरायचं नसेल, तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा वापरू शकता. परंतु त्याचं तुम्हाला नंतर जे आहे ते शेवटी एनालिसिस करावं लागेल. एनालिसिस करणं थोडंसं कठीण जाईल. परंतु जर समजा तुम्ही हे समजून घेतला आजचा व्हिडिओ, Google शीटमध्ये किंवा Excel येत असेल तुम्हाला Excelमध्ये कसं करायचं, तर तुम्हाला खूप सोपं एनालिसिस तुमच्या ट्रेडिंगचं जे ते करता येईल. जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खरोखर प्रॉफिटेबल व्हायचं असेल, तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपला विन रेट आणि लॉस रेट कसा असतो, तर हे तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून जे ते समजणार आहे. सुरुवातीला आपण Google शीट्स म्हणजे काय असतं ते बघूयात. बऱ्याच लोकांना माहिती असेल, परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. आपण जर कधी Googleवर शीट्स म्हणून जर कधी सर्च केलं, तर आपल्याला ही पहिली वेबसाईट जी आहे ती Google शीट्स जी आहे ती येते. ती आपण ओपन जर कधी केली, तर आपल्याला हे अशा पद्धतीचं अनटायटल्ड स्प्रेडशीट जे आहे ते तयार होताना दिसतं. आता ह्याला तुम्ही नावसुद्धा देऊ शकता. ह्याला तुम्ही मराठीत नाव देऊ शकता, इंग्लिशमध्ये नाव देऊ शकता. मी आता मराठीतून नाव देतोय. ट्रेडिंगची नोंदवही. आता एका ट्रेडिंगच्या नोंदवहीमध्ये आपल्याला काय-काय टाकायचं असतं, तर मी हे ऑलरेडी बनवलेलं आहे. तर तुम्हाला ते दाखवतो. हे अशा पद्धतीने तुम्ही एक शीट जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. हे जे शीट आहे तुम्हाला हे Googleच्या ड्राईव्हवर सुद्धा मिळू शकतं. हे बघा. हे बघा आता आपण हे तयार केलेलं जस्ट तर हे ट्रेडिंगची नोंदवही हे आपण शीट तयार केलं. ह्या ठिकाणी सुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला ड्राईव्ह हा ऑप्शन असतो. ह्या ठिकाणी मिळू शकतं. ह्या ठिकाणी मिळू शकतं किंवा मग ह्या ठिकाणी गेल्यानंतर हे शीटचं ऑप्शन असतं. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपलं हे नोंदवही जी ती मिळू शकते आणि हे शीटचं जर समजा तुम्ही Android ॲप जर कधी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं, तर तुम्हाला हेच शीट जे आहे ते मोबाईलमध्ये सुद्धा दिसू शकतं. हे बघा आता हे दोन्ही ठिकाणी ओपन झालेले आहेत. आपण हे एक बंद करूयात. ठीक आहे. जर समजा भरलं एखादी माहिती इथं आर टाकला, तर मोबाईलमध्ये सुद्धा तो आर जो आहे तो लगेच तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल. कारण की Android आणि हे Google शीट लॅपटॉपवरचं हे सिंक्रोनाइज होत असतात ऑटोमॅटिक. ठीक आहे.
तर आता ट्रेडिंगच्या नोंदवहीमध्ये आपल्याला काय-काय पाहिजे साधारणतः? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महिन्याच्या शेवटी जेव्हा आपण बघू कोणत्या दिवशी झाला पाहिजे म्हणून आपण सर्वात पहिले डेट टाकूयात. त्याच्यानंतर सिम्बॉल म्हणजे काय? समजा टी-सी-एस वगैरे जे काही आपण ट्रेड घेणार आहे, तर ते ट्रेड. त्याच्यानंतर हे असं जे ट्रेडिंग जर्नल आहे, तर ते तुम्ही इंट्राडेसाठी सुद्धा करू शकता आणि स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा करू शकता. जर समजा ते सांगतो मी तुम्हाला, हे जे आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बाय एंट्री आणि सेल एंट्री सुद्धा घेतलेली आहे. म्हणजे हे तुम्ही इंट्राडेसाठी वापरू शकता. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही असं नाव देऊ शकता, इंट्राडे. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला हे असंच जे आहे ते स्विंग ट्रेडिंगसाठी वापरायचं असेल, तर आपण हे इथं नाव दिलं स्विंग स्विंग ट्रेडिंग. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचं एका शीटमध्ये इंट्राडे, स्विंग असे जे आहेत ते तुमचे ट्रेड जे ते बघता येऊ शकतात, त्यांचं एनालिसिस करता येऊ शकतं. तर आपण बघूयात पहिले कोणत्या सिम्बॉलमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. तुम्हाला बायचा ट्रेड घ्यायचा आहे की सेलचा ट्रेड घ्यायचा आहे, ते तुम्हाला नोंद करायची आहे. तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? मूव्हिंग एव्हरेज 20 आहे समजा किंवा EMA 20 आहे किंवा सुपर ट्रेंड सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला जे काही लॉजिक असेल तुमचं किंवा सिम्पली सपोर्टवर बाय केलेला आहे तुम्ही का रेझिस्टन्सवर बाय केलेला आहे, सेल केलेला आहे. तर ती स्ट्रॅटेजीचं नाव तुम्ही टाकू शकता. तुम्ही हे जे नावं आहेत ते सगळे एका ठिकाणी टाइप करून ठेवू शकता. एका अशा वेगळ्या शीटमध्ये. मी तुम्हाला दाखवणारच आहे नंतर. हे बघा आता समजा हे मी कॉपी केले आणि ह्या ठिकाणी जे आहेत ते खाली नोंद करून ठेवले. तुम्हाला अजून जे टाकायचे असतील नावं तुम्ही ते टाकू शकता. तुमची MACDची असेल तर MACD. तुमची जी स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड करत असाल त्याची नावंही तुम्ही टाकू शकता. तुम्हाला समजा आता सुपर ट्रेंडनी ट्रेड करायचं आहे, तर तुम्ही इथून कॉपी करायचं आणि ह्या इथं पेस्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला सुपर तुम्ही टाइपही करू शकता. आता क्वांटिटी किती घ्यायची आपल्याला? तर क्वांटिटी तुम्ही एक ठराविक आता सुरुवातीला समजण्यासाठी आपण TCSचा आहे ट्रेड. आपण मूव्हिंग एव्हरेज 20 ही आपली स्ट्रॅटेजी आहे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून आपण मूव्हिंग एव्हरेज 20 ही स्ट्रॅटेजी घेतली. त्याच्यानंतर क्वांटिटी जी आहे ती आपण 20च घेतली आहे. ठीक आहे. आता TCSचा भाव जो आहे तो सध्या ₹100 चालू आहे. हे समजण्यासाठी सांगतोय फक्त. तर आता आपल्याला एंट्री जी आहे ती आपण ही बायची एंट्री घेणार आहे. ₹100 ला एंट्री घेणार आहे आणि 20 क्वांटिटी घेणार आहे. म्हणजे आपल्याला ₹2000 ची खरेदी जी आहे ती करायची आहे. आणि स्टॉप लॉस जो आहे तो आपला फिक्स ठेवणार आहे आपण ₹3. जर समजा 97 ला आला तर आपला स्टॉप लॉसमध्ये एक्झिट होऊ आणि जर समजा प्रॉफिट आलं तर आपण प्रॉफिट जे आहे ते साधारणतः ₹110 ठेवलेलं नाहीये, परंतु दुपारी 3 वाजेला, 3:30 वाजेला ₹110 ला आपण तो एक्झिट केला. तर हे बघा, ह्या ठिकाणी काय होतंय, की आपलं प्रॉफिट किती होतंय मग? 110 वजा 100 म्हणजे ₹10 प्रॉफिट आहे एका ह्याच्यामध्ये. तर 20 क्वांटिटीमध्ये आपल्याला ₹200 प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे. आता हे सेल लॉस हे नंतर सांगतो. आता हे ट्रेड घेतल्यानंतर हे सगळं तुम्ही जे ते एकाच वेळेला लिहू शकता. जेव्हा ट्रेड घेता तेव्हा लिहू शकता किंवा तुमचं पूर्ण ट्रेडिंग झाल्यानंतर दिवसाच्या शेवटी जे ते लिहू शकता. साधारणतः ब्रोकरेज जे आहे ते तुमचं लागत असेल, आपण उदाहरणार्थ धरूयात ₹40 तुमचं ब्रोकरेज लागत असेल. ठीक आहे. तर ₹40 ब्रोकरेज तुमचं ह्या इथं लिहिलं आपण. ठीक आहे. हे पुढचं मी नंतर एक्सप्लेन करतो. आता पुढचा ट्रेड जो आहे तो सुद्धा TCSचाच आहे त्याच दिवशी. आता ह्या इथं तारीख जी आहे ऑलरेडी टाकलेल्या आहेत. त्या तारीख डिलीट करतो. ह्या इथं तारीख जर कधी टाकायची असेल आपल्याला तर कंट्रोल आणि अर्धविराम जो आहे तो जर कधी आपण एकाच वेळेला दाबला तर आजची तारीख जी आहे ती येऊन जाते. म्हणजे हे तुमचं शॉर्टकट आहे. तुम्ही टाइपही करू शकता 26/3/2026 किंवा मग शॉर्टकट सुद्धा आपल्याला Google शीटने दिलेला आहे. तर तो तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने TCSच परत आपण बाय करतोय. स्ट्रॅटेजी परत तीच आहे आपली MA20 तीच ठेवूयात आपण. क्वांटिटी 20 आहे. एंट्री 100 आहे. स्टॉप लॉस जो आहे तो ₹3 आहे आपला. आता काय झालं आपण बाय केल्यानंतर ₹97 ला आला म्हणजे आपला स्टॉप लॉस जो आहे तो ₹3 जो आहे तो हिट झाला. त्याच्यामुळे आपल्याला लॉस किती झाला? तर 3 पॉइंट लॉस झालेला आहे आपल्याला आणि 20 त्रिक ₹60 लॉस झालेला आहे. ठीक आहे. आता हे ₹60 आलं इथं. इथं ऑटोमॅटिक जे येते. आता इथं आपण फॉर्म्युला टाकलेला आहे. हा एकदम सोपा आहे. हा फॉर्म्युला तुम्ही स्वतः बनवू शकता. अगदी सोपं आहे. या ठिकाणी आपण प्रॉफिट टाकलेलं आहे. प्रॉफिट आलेलं आहे. हे ऑटोमॅटिक जनरेट झालेलं आहे फॉर्म्युला. कारण की ह्याच्यातून हे वजा केल्यानंतर जे 10 संख्या येते तिला क्वांटिटीने गुणाकार केलेला आहे. म्हणून या इथं प्रॉफिट जे आहे ते 200 आलेलं आहे. इथं लॉस ₹3 आहे. त्याच्यामुळे इथं 20 त्रिक ₹60 लॉस जो झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने. ब्रोकरेज याचं तुम्ही ₹40 टाकू शकता इथं. ठीक आहे. आता परत एक आपण दुसरा घेऊयात. घेऊयात आपण. इन्फीमध्ये आपण सेल करायचं ठरवलं. रिझन काय आहे? तर रेझिस्टन्स असं टाकूयात किंवा लॉजिक. 20च क्वांटिटी घेतली आपण. त्याची सुद्धा किंमत जी ती ₹100च आहे आणि स्टॉप लॉस जो तो आपण ₹3 ठरवलेला आहे. ₹97 स्टॉप लॉस ठरवलेला आहे. आता याच्यामध्ये ह्या कॉलममध्ये आपण मुद्दाम घेत नाही कारण की हे बायसाठी आपण ठेवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे ते आपण सेल एक्झिट जे आहे ते आपण समजा इथं स्टॉप लॉस जो आहे तो आपला ₹103 होईल आणि ह्या इथं सेल एक्झिट जी आहे ती ₹95 होईल. म्हणजे ₹95 ला आला 3 वाजेला
त्याच्यामुळे आपल्याला ₹5 प्रॉफिट झाला. 100 वरून तो 95 आला. ₹5 प्रॉफिट झाला. 20 क्वांटिटी आहे. आपल्याला ₹100 प्रॉफिट झालं. ठीक आहे. याच्यात सुद्धा ब्रोकरेज जे आहे ते साधारणतः ते तुम्ही दिवसाच्या शेवटी किंवा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर असतं प्रत्येक ब्रोकरचं, तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून जे ते टाकू शकता किंवा कॉन्ट्रॅक्ट नोट आपल्याला येते ईमेलवर, त्याच्यातून पण बघून टाकू शकता किंवा ट्रेड घेताना सुद्धा आपल्याला दाखवतात, की एका ट्रेडमध्ये किती रुपये ब्रोकरेज लागणार आहे, टोटल चार्जेस, टॅक्सेस वगैरे किती लागणार आहे, ते तुम्ही इथे टाकू शकता. म्हणजे तुमचं जर समजा ओव्हर ट्रेडिंग होत असेल, तर तुम्हाला महिन्याच्या शेवटी ब्रोकरेज किती गेलं तुमचं आणि प्रॉफिट किती झालं, तर हे सुद्धा समजू शकेल. म्हणजे आपण जो काही व्यवसाय करतोय ट्रेडिंगचा हा, तर तो प्रॉफिटेबल आहे का नुसता फक्त लॉसमध्ये चाललाय हे समजण्यासाठी आपल्याला हे गोष्टी जे आहेत ते टाकणं गरजेचं आहे. आता हे बघा, ह्या ठिकाणी मी मुद्दाम हे कंडिशनल फॉर्मॅटिंग केलेलं आहे. तुम्ही हे नाही केलं तरी चालेल, पूर्ण ब्लँक ठेवलं तरी चालेल. फक्त या ठिकाणी तुमचं काही नाही राहणार. हा इथं जो फॉर्म्युला टाकला होता, तो ह्या ठिकाणी फॉर्म्युला टाकलेला आहे. बघा या ठिकाणी सॉरी, या इथं आपण सेल एक्झिट घेतलेलं आहे. सेल एक्झिट म्हणजे काय, की आपण सेल केल्यानंतर एक्झिट कधी घेतली तर त्याचं आहे आणि इथं प्रॉफिट आलेली. इथं प्रॉफिटच्या ठिकाणी फॉर्म्युला जो येतो आहे, म्हणजे 100 वजा 95 5 गुणिले 20 असं ₹100 इथं आलेलं आहे. आता इथंच मी कंडिशनल फॉर्मॅटिंग टाकली. प्रॉफिट झालं तर हिरव्या ह्याच्यात दिसेल आणि लॉस जर कधी झाला तर रेड ह्याच्यामध्ये हायलाइट होईल. आता ह्याच्यात आपण परत एक इन्फी घेऊयात. इथं सेलचाच ट्रेड घेतला आपण. सेम कंडिशन आहे, रेझिस्टन्स आहे, त्याच्यामुळे आपण सेल घेतला. परंतु ट्रेड जो आहे तो आपल्या दिशेने गेला नाही. आपल्याला काय अपेक्षित होतं, की 100 ला एंट्री घेतल्यानंतर तो 90 पर्यंत जायला पाहिजे. परंतु तो जो गेला आहे, तर तो आपण ₹6 स्टॉप लॉस जर कधी ठेवलेला असेल आणि सेल एक्झिट जी ती लॉसमध्ये झाली आपली, तर ती झाली ₹106 ला एक्झिट झाली. बरोबर? म्हणजे ₹6 आपला लॉस झाला याच्यामध्ये. 6 गुणिले 20 म्हणजे ₹120 आपला लॉस जो आहे तो या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग जर्नल जे आहे ते मेंटेन केलं पाहिजे. आता समजा तुम्हाला तुमची क्वांटिटी जी आहे मनाने ठरवायची नसेल आणि तुमच्या कॅपिटलवर तुमची अवलंबून क्वांटिटी जर कधी ठरवायची असेल, तर काय करायला पाहिजे? तर ते एक थोडंसं ॲडव्हान्स आहे ते गणित. तर समजा तुमचं आपल्याला काय करावं लागेल मग? हा एक कॉलम ॲड करावा लागेल अलोकेशन पर ट्रेड. म्हणजे समजा तुमचं अलोकेशन 50,000 आहे पर ट्रेड. एका ट्रेडला तुम्ही 50,000 अलोकेशन करताय. म्हणजे प्रत्येक ट्रेड जो आहे तो तुम्ही ₹50,000 तुम्हाला घ्यायचा आहे. डिसिप्लिन आहे तुमचा तो एक. तर तसं जर कधी असेल तर मग आपली क्वांटिटी जी आहे ती 20 घेऊन नाही चालणार आपल्या मनाने. तर त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ते कसं करावं लागेल? तर ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला टाकावा लागेल आपल्याला. तर अलोकेशन जे आहे त्याला डिव्हाईड बाय आपली एंट्री प्राइस जी आहे ती टाकावी लागेल. म्हणजे हे बघा तुमचं ₹100 तुमची एंट्री आहे. 50,000 तुम्हाला अलोकेट करायचे आहेत. तर तुम्हाला 500 क्वांटिटी जी ती घ्यावी लागेल. ठीक आहे? अशा पद्धतीने आणि 500 क्वांटिटी घेतल्यानंतर जर समजा तुमचं ₹10 जर कधी एका दिवसामध्ये प्रॉफिट झालं, तर तुम्हाला एका दिवसात ₹5,000 प्रॉफिट जे ते टोटल होतंय. ठीक आहे? अशा पद्धतीने. आता इथं पण हा फॉर्म्युला जो आहे तो आपण खाली ड्रॅग करूयात. इथं ड्रॅग केल्यानंतर आपलं हे सेम अलोकेशन जे आहे ते आपलं सेम राहणार आहे. त्याच्यामुळे जर समजा तुमची हे बघा तेच आहे ₹100 ला एंट्री त्याच्यामुळे 500-500 असणार आहे. फक्त आता बघा इथं आपलं ₹3 स्टॉप लॉस आहे म्हणून ₹1,500 लॉस झालेला आहे. इथं सेल ₹5 आपला प्रॉफिट झालेला आहे इथं. त्याच्यामुळे इथं ₹2500 दिसत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे ऑटोमॅटिक करता येतंय. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्या ट्रेडिंग जर्नलचा तो म्हणजे आहे इमोशन आणि त्याच्यामुळे आपण काय शिकलो ते. आता समजा हा ट्रेड जो आहे तो माझ्या स्ट्रॅटेजीनुसार बरोबर गेला, तर आणि मी प्रॉपरली ओव्हर साइज नाही केलं, अलोकेशननुसार प्रॉपर क्वांटिटी घेतली, एकदम डिसिप्लिनमध्ये घेतला. जोपर्यंत मला प्रॉफिट घ्यायचं होतं साधारणतः 10% एवढं तर नाही मिळत, पण इथे समजा आहे 10%. तर प्रॉपरली त्या 10% लाच मी फॉलो केलं. एंट्री, एस-एल आणि टार्गेट आधीच ठरवलेलं होतं, की आपल्याला ₹10 जे आहे ते प्रॉफिट घ्यायचंय. तर ते एक उदाहरण म्हणून दाखवतोय. तुम्ही म्हणाल, की एका दिवसात ₹10 कुठे 10% कुठे जातो का स्टॉक? तर त्याच्यामुळे फक्त उदाहरण म्हणून दाखवतोय. तर ह्या ठिकाणी इमोशन काय आहे तुमची? तर डिसिप्लिन. डिसिप्लिनने तुम्ही ट्रेड घेतला. म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्ही चीटिंग नाही केलं तुमच्या ट्रेडिंगच्या प्लॅनमध्ये आणि त्याच्यामुळे काय डिसिप्लिन प्लॅनप्रमाणेच एंट्री, एस-एल आणि टार्गेट आधीच ठरवले होते. त्याच्यानुसारच तुम्ही ट्रेड घेतला. आता या ठिकाणी काय झालं? लॉस झालेला आहे तुम्हाला. तर लॉससाठी काय-काय येऊ शकतात तुमचे? तर फोमोमध्ये ट्रेड घेऊ शकता तुम्ही. रिव्हेंजमध्ये ट्रेड घेऊ शकतात. एक लॉस झालाय त्याच्यामुळे परत तुम्ही लॉस करायचा प्रयत्न केला किंवा ओव्हर कॉन्फिडंट होते. आता समजा ह्या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडंट आहे तुम्ही. तर आता मी काय करणार? हे आधीच आपण तयार करून ठेवू शकतो. हे आपण एक ठराविक लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या अनुभवानुसार हे आणखी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता मी हे ओव्हर कॉन्फिडंट होतो उदाहरणार्थ याच्यामध्ये हा पहिला जो आहे तो प्रॉफिट झाला. हा पहिला प्रॉफिट झाला त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट होतो. त्याच्यामुळे पुढे परत दुसरा ट्रेड घेतला सेलिंगचा वर गेल्यानंतर. त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स होतो आणि असं वाटलं होतं म्हणून मी सेलचा ट्रेड घेतला, परंतु तो लॉसमध्ये गेला. परत त्याच्यावरून अजून मार्केट जे ते वरतीच गेलं. असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुमचे इमोशन्स जे आहेत त्या तुम्ही मार्क करू शकतात प्रत्येक ट्रेडच्या ठिकाणी. हे तुम्हाला ट्रेडिंग चालू असतानाच लिहायचंय अशी काही जरूरत नाहीये. तुम्ही दिवसाच्या शेवटी ट्रेडिंग अवर्स संपल्यानंतर सुद्धा हे लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लिहायला वेळ नाही मिळाला वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या ट्रेडिंग
घाईने ट्रेड घेतला वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगून ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणं जे ते टाळायचं नाहीये. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. या फोमो आपण बऱ्याचदा फोमोमध्ये ट्रेड घेतो आणि लॉस करून बसतो. रिव्हेंज ट्रेड घेतो, पॅनिक एक्झिट करतो. म्हणजे एस-एल हिट होण्याच्या आधीच घाबरून बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर मार्केट जे ते आपल्या दिशेने जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे लॉस आपल्याला होतो. ग्रीडी होल्ड म्हणजे आपण टार्गेट आल्यावर पण बाहेर नाही पडलो. आणखी टार्गेट पाहिजे, आणखी प्रॉफिट हवं म्हणून आपण होल्ड केला आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉस झाला. मार्केट उलट्या बाजूने फिरलं. अशा ह्या गोष्टी होतात. हेजिटेशन म्हणजे सेटअप दिसला पण कॉन्फिडन्स नव्हता. उशिरा एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर लॉस झाला. होप ट्रेड, एस-एल तोडला तरी परत हे खूप महत्वाचं आहे. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. होप ट्रेड, एस-एल आपण लावलेला असतो ₹3 एस-एल जो आहे तो आपला ₹4 वरती जातो, ₹5 वर जातो, तरी सुद्धा आपण त्याच्यातून एक्झिट होत नाही. कारण की आपल्याला असं वाटत असतं, की अरे आपल्या बायिंग लेव्हल किंवा सेलिंग लेव्हलपर्यंत येईल म्हणून आपण होल्ड करतो. तर ते म्हणजे हे होप ट्रेड. डिस्ट्रॅक्टेड, फोन, बातम्या, बाहेरचा नॉईज, फोकस नव्हता. त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्टेड होते. तरी पण ट्रेड घेतला तर लॉस झाला. ओव्हर ट्रेड, एकाच दिवशी खूप जास्त ट्रेड थकलेले. लॉस एन्झायटी, आधीच्या लॉसमुळे मन अस्वस्थ होतं, नीट विचार केला नाही तरी सुद्धा परत ट्रेड घेतला. त्याच्यामुळे लॉस जो झाला. असंच हे प्रॉफिटच्या पण काही इमोशन्स आहेत. ह्या शॉर्टमध्ये आहेत आणि सर्वात शेवटी जे आहे ते तुम्ही काय करू शकता मग, की ह्या सगळ्यांपैकी तुमचे कोणतं जी तुम्ही चूक करताय ती तुमची हायलाइट होईल. जर समजा तुम्ही एकदम प्रॉपर डिसिप्लिन ट्रेड घेत असाल, तर तुमचं ह्या सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे ते डिसिप्लिन येईल. काही ठिकाणी जे ते लॉस येतील, तर त्या ठिकाणी तुम्ही लॉस सुद्धा जो आहे तो हे बघा, रूल फॉलोड पण लॉस झाला काही हरकत नाही. रूल फॉलोड, रूल फॉलोड. माझ्या ट्रेडिंग रूल्स पाळल्या, रिझल्ट काहीही असो. लॉस एक्सेप्टेड, एस-एल हिट झाला, शांतपणे एक्सेप्ट केला आणि बाहेर पडलो. तर ह्या सगळ्या तुम्ही इमोशन जर कधी त्या ठिकाणी जर कधी टाकल्या, तर तुम्हाला तुमचं महिन्याच्या शेवटी तुमचं ट्रेडिंग कसं चालू आहे याच्याबद्दल तुम्हाला चांगलं तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजी समजण्यासाठी फायदा होईल आणि त्याच्यात तुम्ही बदल करून पुढे त्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकता प्रॉफिटेबल ट्रेडिंगसाठी, प्रोफेशनल ट्रेडिंगसाठी. प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते अशाच पद्धतीने एकदम डिसिप्लिन ट्रेड जे ते करत असतात. जर समजा तुम्ही ट्रेडिंग इन द झोन नावाचं बुक वाचलेलं नसेल, तर ते नक्की वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल. मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ट्रान्सलेशन त्याचं एवढं काही खास नाहीये. परंतु मराठीतून पण वाचलं तर आपल्याला विषय तर कळतो ना नक्कीच. आणि आपल्या YouTube चॅनलवर पण आपण काही व्हिडिओज जे ते बनवलेले ट्रेडिंग सायकॉलॉजीचे तुम्ही ते सुद्धा बघा. तर अशा पद्धतीने हे ट्रेडिंग जर्नल जे आहे ते आपण मेंटेन करायचं असतं. तर हेच ट्रेडिंग जर्नल तुम्ही समजा बाहेर असाल, लॅपटॉप नसेल, तर मोबाईलमध्ये सुद्धा हेच कॉलम तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हाला शीट्समध्ये जे ते दिसतील. तर तिच्यात सुद्धा तुम्ही मेंटेन जे आहे ट्रेडिंग जर्नल जे ते करू शकता. तुम्हाला जर हेच जर्नल जर हवं असेल, याचीच जर कधी तुम्हाला कॉपी हवी असेल, तर तुम्ही ती कॉपी सुद्धा घेऊ शकता. आता याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही हे जे जांभळ्या रंगाचे कॉलम सेल्स दिसतायत, इथं कुठलीच एंट्री टाकायची नाहीये. का टाकायची नाहीये? कारण की आपला हा जो ट्रेड आहे तो बायचा ट्रेड आहे. त्याच्यामुळे आपल्याला बायचा ट्रेड जो या 2 कॉलममध्येच घ्यायचा आहे आणि सेलचा ट्रेड असेल, तर तो ह्या 2 कॉलममध्येच नोंद करायचा आहे. सेलचा ट्रेड ह्या ठिकाणी आपल्याला करायचा नाही. कारण की इथं बाय एक्झिटचा प्राईस टाकायची आहे. बाय प्रॉफिट जे आहे ते ऑटोमॅटिक इथे कॅल्क्युलेट झालं असतं. परंतु आपण ते इथे टाकलेलं नाही त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेट होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ट्रेडिंग जर्नल जे आहे आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये आता काय होईल, तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये जनरली फक्त बाय करता. त्याच्यामुळे हे 2 कॉलम जे ते नाही टाकले तरी पण चालणार आहे. तर तेच तुम्ही कॉपी पेस्ट जे आहे ते करू शकता स्विंगमध्ये. तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचे स्ट्रॅटेजी जे आहे ते बदलतील फक्त. त्याच्यामध्ये तुम्ही डेट ऑफ एंट्री, डेट ऑफ एक्झिट स्विंग ट्रेडिंगसाठी टाकू शकता. असे तुम्हाला हवे तसे कॉलम तुम्ही जे ते थोडेसे चेंज करू शकता स्विंग ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे. तुम्हाला एखाद्याला जर समजा ऑप्शनचं करायचं असेल वेगळं, तर तुम्ही ऑप्शनचं पण करू शकता. टी-सी-एस, सिम्बॉल टी-सी-एस आहे. ऑप्शन जो आहे तो 100 ची कॉल, 100 ची पुट असे तुम्ही एक वेगळा कॉलम तयार करू शकता. असं तुम्ही करू शकता. त्यानंतर फॉरेक्सचं करायचं असेल वेगळं, तर फॉरेक्सचं करू शकता. कमोडिटीचं एक वेगळं शीट करायचं असेल, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. हे एकदम सिंपल आहे. तुम्ही हे बनवायला शिका. सोपं आहे. हे सिम्पली हा व्हिडिओ पॉज करून असे कॉलम जे आहेत ते सुरुवातीला बनवून घ्या आणि फॉर्म्युले सुद्धा तुम्ही टाकू शकता. अगदी सोपं आहे. ज्यांना शीट वापरता येतं आणि ज्यांना हे बनवता येत नसेल, त्यांनी मला व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा. मी तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती पाठवून देईल. तुम्ही ती लिंक जी आहे ती त्या लिंकवर जाऊन डाउनलोड करा. तुम्हाला शीट जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्हाला हवं ते नाव तुम्ही देऊन त्याला तुमच्या Google शीटवर किंवा ड्राईव्हवर तुम्ही सेव्ह करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं ट्रेडिंग जर्नल जे आहे ते मेंटेन करू शकता. आता ह्या ठिकाणी जे आहे तुम्ही समजा हा जो बायचा प्रॉफिट आणि लॉस आहे, तर ह्याच्या ठिकाणी आपल्याला इथे एक फॉर्म्युला टाकावा लागेल. ह्या दिवसांमध्ये काय-काय प्रॉफिट झालं, ठीक आहे. ह्या बायमध्ये तुम्हाला टोटल किती प्रॉफिट झालं, बायच्या ट्रेड्समध्ये आणि सेलच्या ट्रेडमध्ये किती प्रॉफिट झालं, या दोघांची जर कधी बेरीज केली एका ठिकाणी, तर टोटल प्रॉफिट आणि लॉस जो आहे तुमचा येऊ शकेल. आणि त्याच्यातून जर कधी हे ब्रोकरेज मायनस केलं, तर प्रॉपरली तुम्हाला किती तुमचं प्रॉफिट महिन्याला झालं, तर ते येऊ शकतं. ठीक आहे. तर हे बेरजेचं पण तुम्हाला इथे टाकून देईल मी लागलं तर नंतर. ठीक आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ जरूर शेअर करा. जे तुमचे मित्र
लॉसमध्ये असतील ट्रेडिंग करताना, तर त्यांना ह्या पद्धतीने ट्रेडिंग जर्नल फॉलो करण्यासाठी तुम्ही सुद्धा सांगू शकता आणि स्वतः तुम्ही ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायला सुरुवात करा. कारण की ह्याच्यामध्ये खरोखर तुमचा आरसा दिसतो, तुमच्या ट्रेडिंगचा आरसा दिसतो, तुमच्या ट्रेडिंग सायकॉलॉजीचा आरसा जो येतो, हा ट्रेडिंग जर्नल असतो. त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की फॉलो करा. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.